नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। तर मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता, ज्याच्या अनुसार आता 15 नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, ज्याच्या अनुसार आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। पण 15 नोव्हेंबर नंतर आता आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। आणि या बदलामध्ये नक्की 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा नक्की वाढणार की मग घटणार? चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अचूक उत्तर। जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचे अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने आपल्याला या ठिकाणी बघाव्यास मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता, ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचा बाजारभाव। पण 15 नोव्हेंबर नंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 नोव्हेंबर नंतर देशात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव व या बदलात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग घटणार? चला या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी, तर ही दर पातळी सध्या 3800 ते 4200च्या दरम्यान आहे। दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये काही प्रमाणात सोयाबीनचा बाजारभाव हा वधारला, पण प्रचंड तेजी काय आणखी आली नाही, परंतु प्रचंड बदल मात्र 15 नोव्हेंबर नंतर होणार। आता जाणून घेऊयात की 15 नोव्हेंबर नंतर नक्की काय होणार आहे की ज्यामुळे आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड बदल दिसू शकतो। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की ऑइल मिल ज्या आहेत त्या क्रशिंगसाठी सोयाबीनची खरेदी करतात आणि ऑइल मिलकडे या ठिकाणी मागच्या वर्षीचा शिल्लक साठा सोयाबीनचा अजिबात नाही, म्हणून त्यांना जे काही करायचे ते आताच खरेदी करायचे। एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन 20% घटले। दुसरी गोष्ट, 15 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात व मध्य प्रदेश व इतर जी काही राज्य आहेत तर तिथं सोयाबीनची खरेदी सरकारकडून सुरू होण्याची दाट शक्यता आहे। आता याच्यामुळे काय होणार आहे की जो एक स्टॉक आहे सोयाबीनचा मार्केटमधला तो एक भाग सरकारकडे निघून जाणार आहे। राहिलेल्या याच्यामध्ये व्यापारी पण सोयाबीनची खरेदी स्टॉक करण्यासाठी करणार, ऑइल मिलवाल्यांना सुद्धा सोयाबीन लागणार ते पण खरेदी करणार आणि वरचेवर मॉइश्चर हे घटत जाणार। या सर्व बाबींमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा 15 नोव्हेंबर नंतर प्रचंड बदलण्याची शक्यता आहे। प्रश्न एवढाच आहे की वाढणार किंवा घटणार, तर घटण्याची काही शक्यता नाही आहे, फक्त बाजारभाव वाढणार आहे। आता किती वाढणार तर तुम्हाला सांगतो, 15 नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची जी सद्यस्थिती आहे याच्यामध्ये चांगली सुधारणा होऊ शकते। भाव हा कमीत कमी 300 रुपयानं सुधारू शकतो, वधारू शकतो आणि दर पातळी या ठिकाणी 41 ते 45 दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे।
राहिला प्रश्न विक्रीचा, तर मी एवढा तुम्हाला सल्ला देईल किंवा सरकारला सोयाबीन विक्री करा, पण खुल्या बाजारात विकल्याशिवाय गत्यंतर नाही. पैशाची आवश्यकता फार लवकर व नितांत आहे व असेल तर 15 नोव्हेंबर नंतर 44-85ला सोयाबीन विकलं तर आपला फायदा होऊ शकतो, कारण डिसेंबर-जानेवारीत खुल्या बाजारात हीच दरपातळी टिकण्याची दाट शक्यता आहे. तर हा होता सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की 15 नोव्हेंबर नंतर सोयाबीनचा भाव हा प्रचंड बदलणार. तो का व किती बदलणार हे समजावून सांगितलंय. व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. भविष्यात काही समस्या उद्भवणार असतील, बाजारभाव कसा राहील काय नाही, त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ तर पाहत राहा शेती मित्रच्या माध्यमातून, पण कमेंट सेक्शनमध्ये प्रश्नसुद्धा लिहून कळवू शकतात. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहीन. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व एकदा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो. खूप खूप आभार.